जय श्रीकृष्ण दोस्तांनो. आपण आद्या तिसराचा 17वा श्लोक पाहत आहोत. यस्त्वात्मरतिरेव शाद्यात्मतृप्तस्य मानवाः आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यं न विद्यते. येथे तू पद हे पूर्व श्लोकात वर्णित आपल्या कर्तव्याचे पालन न करणाऱ्या मनुष्यापेक्षा कर्तव्यकर्म करून सिद्धीला प्राप्त झालेल्या महापुरुषाची विलक्षणता दाखवण्यासाठी प्रयुक्त झाले आहे. जो मनुष्य आपल्या संसाराशी संबंध मानतो तो आपली आवड, प्रीती इत्यादी इंद्रियांच्या भोगाशी तसेच स्त्री पुत्र परिवाराशी ठेवतो आणि तृप्ती जेवणाने तसेच तृष्टी धनाने समजतो. परंतु या विषयाची त्याची प्रीती, तृप्ती आणि तृष्टी कधीही पूर्ण होणारी नसते आणि निरंतरही नसते. कारण संसार प्रतिक्षण परिवर्तनशील, जड, नाशवान आहे आणि तसेच स्वनित्य एकरस राहणारा चेतनाने अविनाशी आहे. तात्पर्य, स्वचा संसाराची लेशमात्रही संबंध नाही. म्हणून स्वची प्रचिती, तृप्ती आणि तृष्टी संसारापासून कशी होऊ शकेल? कोणत्या मनुष्याची प्रीती संसाराची नित्य राहत नाही हा सर्वांचा अनुभव आहे. विवाहाच्या वेळी स्त्री आणि पुरुषात एकमेकांविषयी जी प्रीती अथवा आकर्षण दिसून येते ती 1-2 मुले झाल्यानंतर राहत नाही. कुठे तर स्त्रिया आपल्या म्हाताऱ्या पतीसाठी असे म्हणत असलेल्या आढळून येतात की हा म्हातारा मरून गेला तर फार चांगले होईल. भोजन केल्याने जी तृप्ती होते ती फारच थोड्या काळापुरती असते. मनुष्याला धनप्राप्तीत जी संतुष्टी दिसून येते ती देखील क्षणिक असते. कारण धनाची लालसा उत्तरोत्तर वाढतच जाते, म्हणून उणीव निरंतर कायम राहते. तात्पर्य, संसाराविषयी प्रीती, तृप्ती आणि तृष्टी कधीही कायमची राहू शकत नाही. मनुष्याला सांसारिक वस्तूमध्ये प्रीती, तृप्ती आणि तृष्टीचा केवळ भास होतो. वास्तविकने तर खरी झाली असती तर पुन्हा अर्ती, अतृप्ती, असंतुष्टी झाली नसती. स्वरूपाविषयी प्रीती, तृष्टी, संतुष्टी स्वाभाविक आहे. स्वरूप सत आहे. सतमध्ये अधिक अभाव होत नाही. नाभावो विद्यते सतः. आणि अभावापासून कोणतीही कामना उत्पन्न होत नाही. म्हणून स्वरूपात निष्कामता स्वतः सिद्ध आहे. परंतु जीवात्मा चुकीने संसाराशी आपला संबंध मानतो. तेव्हा तो प्रीती, तृप्ती आणि संतुष्टीला शोधून संसारात शोधू लागतो. त्याच्यासाठी सांसारिक वस्तूंची कामना करू लागतो. कामना केल्यानंतर जेव्हा त्या वस्तू धनादी मिळतात तेव्हा मनात स्थित असलेली कामना पूर्ण झाल्यामुळे त्याची अवस्था निष्काम होते आणि त्याच निष्कामतेचे त्याला सुख होते. परंतु त्या सुखाला मनुष्य चुकीच्या सांसारिक वस्तूंच्या प्राप्तीपासून उत्पन्न झाल्याचे समजतो आणि त्या सुखालाच प्रीती, तृप्ती, संतुष्टीच्या नावाने ओळखतो. जर वस्तूच्या प्राप्तीने ते सुख झाले असते तर त्याच्या मिळण्याने त्या वस्तूच्या अस्तित्वात सदा सुख राहाव्यास पाहिजे होते. दुःख कधीही व्हाव्यास नको होते आणि पुन्हा वस्तूची कामना उत्पन्न व्हाव्यास नको होती. परंतु सांसारिक वस्तूपासून कधीही प्रीती, तृप्ती आणि संतुष्टी होऊ न शकल्याने तसेच संसाराशी ममतेचा संबंध कायम राहिल्यामुळे तो पुन्हा नवीन कामना
करू लागतो. कामना उत्पन्न झाल्याने आपल्यात अभावाचा तसेच काम्य वस्तूच्या मिळण्याचा आपल्यात पराधीनचा अनुभव म्हणून करणारा माणूस नेहमी दुःखी होतो. या ठिकाणी ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की साधक तर सुखाचे मूळ कारण निष्कामता मानतात, दुःखाचे कारण कामना मानतात, परंतु संसारात आसक्त मनुष्य वस्तूच्या प्राप्तीत सुख मानतो आणि वस्तूच्या अप्राप्तीत दुःख मानतो. जर आसक्त मनुष्याने सुद्धा साधकासमानच दृष्टीने पाहिले तर त्याला शीघ्रच स्वतः सिद्ध निष्कामतेचा अनुभव होऊ लागतो. अशा प्रकारे हा 17 श्लोकाचा अर्थ इथे संपत आहोत. जय श्रीकृष्ण.